याआधी आमचा खोटेपणा लपवण्यासाठी आम्ही नताशाची मदत घेतली, पण आता तिच्यामुळे राजशिर्के घराण्याची प्रतिष्ठा धोक्यात येणार आहे. इन्व्हिटेशन आहे आपल्या श्राऊला जे अवॉर्ड मिळाले त्या कार्यक्रमाचा. काका, आपण सगळे मिळून जाऊया. नाही, मी नाही येणार. काकू, असं काय करतेस? श्रावणीचं हे स्वप्न होतं आणि त्यात तुझा सुद्धा सहभाग होता, आणि आता ते स्वप्न पूर्ण झालंय तर तू पाठ फिरवतेस. मला नाही जमणार. तिकडे तो केटी असेल, मला त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. देवयानी, रणवीर राजेंकडनं सत्य वधवून घेण्यासाठी आम्ही एक प्लॅन केला होता. त्यात आम्ही त्यांना असं भासवलं की आम्ही पूर्ण त्यांच्या बाजूने आहोत. तुझ्यावर आमचा अजूनही राग आहे, तुझ्याबद्दल आम्हाला तिरस्कार वाटतोय, आणि आम्ही तुला लवकरच घराबाहेर काढणार आहोत. पण सायमा, हे असं करण्याची काय गरज होती? कुठलं सत्य काढून घ्यायचं होतं भैयासाहेबांकडून? नताशाबद्दलच. नताशाबद्दल? मग काही सांगितलं का त्यांनी नताशाबद्दल? हो, त्यांनीच नताशाचा खून केलाय. ही गोष्ट मीडियामध्ये जर पसरली तर काय होईल? सायमा, साक्षीने मला आधीच सांगितलं होतं, पण तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. काय झालं? तुम्ही दोघे असे टेन्स का दिसता? भैयासाहेबांनी सायमांसमोर एक कबुली दिली. नताशाचा खून त्यांनीच केला असं त्यांनी सायमांना सांगितलंय. अभिलाषा, दुःख खूप झालं आता. श्राऊ गेल्यापासून एकही दिवस असा नाही की आपण तिची आठवण काढून दुःख व्यक्त केलं नाही, तिच्या आठवणीत रडलो नाही आपण. हे चला लवकर, किती उशीर होतोय. साईमा, नताशाने जे पाप केलं त्याची शिक्षा तिला मिळाली, मग तशीच शिक्षा रणवीर राजांनाही मिळू द्या. ते तुमचे भाऊ आहेत, वैरी नाही आहेत. वैरी नाहीत म्हणूनच आजपर्यंत वाचत आलेत ते. आमचे वैरी असते ना तर त्यांना आम्ही आमच्या मार्गातनं केव्हाच दूर केलं असतं. देवयानी, आता सगळं तुझ्या हातात. हे साक्षीला सांगायचं की तिच्यापासून लपवून ठेवायचं, तू ठरव आता. Now the best concept of the year. हॅलो सर. हॅलो मम्मी. तुम्हा लोकांना इथे पाहून खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल. अरे असं कसं होईल? एवढा आनंदाचा क्षण आम्ही असं मिस कसा करू? And the best ad filmmaker of the year 2010 goes to Mr. Ketan Talsania. Congratulations once again. Thank you so much. Congratulations. Thank you. ही टॅलेंट ओळखून मला हा पुरस्कार दिलाय, पण मला सर्वात आनंद तेव्हा येईल जेव्हा सारा जग माझी क्रिएटिव्हिटी बघून माझं कौतुक करेन. I'm waiting for that day. Thank you so very much.